या ज्वेलरी दुकानामध्ये दोन नेकलेसच्या जबरी चोरी केल्याबद्दल सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केलेले आहेत. 480/2026 यात तीन इसमांनी दुकानामध्ये घुसून पिस्टलच्या दाग दाखवून हे घटना केलं होतं. त्यानुसार डीसीपी क्राईम श्रीमती पाटील, डीसीपी श्री येवलकर, एसीपी श्री पवार, श्रीमती कुरी, पीआय श्री माने, पीआय श्री बनगर आणि त्यांच्या सर्व टीमनी यात शोधकाम सुरू केलं. यात क्राईम ब्रांचच्या 4 पथकांनी यात अतिशय चांगला काम करून शंकर दायगुडे, श्री शैलेश केडकर, श्री निलेश सोनवणे, श्री तुकाराम गाडगे अशा 4 ऑफिसर्सनी जवळपास 250 CCTV कॅमेराच्या तांत्रिक विश्लेषण करून गोपनीय माहितीदारांच्या आधारावर यांनी आरोपी आयडेंटिफाय केलेले आहेत आणि गोपनीय माहितीनुसार 2 इसम एक होंडा कंपनीच्या ॲक्टिवा मोटरसायकलवर अक्कलकोट रोडला महालक्ष्मी मंदिरानजीक हे नेकलेस विकण्याच्या साठी तिथं येणार आहे अशा माहिती मिळाला. त्यावर टीम्सनी तिथं ट्रॅप लावून 2 इसमांना शिताफीने ताब्यात घेतलेले आहेत. आरोपीचं नाव आहे 1 नंबर जिलानी मोहम्मद रफीक दामटे, वय 33. सध्याच्या त्यांचा पत्ता आहे नूरुल इस्लाम मस्जिदच्या बोळ्यात सोलापूरला आणि त्यांचे मूळ ते रहिवासी आहे लक्ष्मीनगर फिरदोस मस्जिदच्या पाठीमागे येरवाडा पुणे. आणि दुसरी आरोपी आहेत साहिल उर्फ भाई नबी नंदियाल, वय 24. हे सध्या राहणार आहेत जमा मस्जिद समोर सलगरवाडी, डोणगाव रोड आणि त्यांच्याही मूळ रहिवासी आहे ते सर्वे नंबर 12 लक्ष्मीनगर येरवाडा. अशा 2 इसमपैकी म्हणजे त्यांच्या अंगजडतीतून एक पिस्टल, देशी बनावटीच्या पिस्टल आणि 3 जिवंत काडतूस आणि एक सोन्याचा नेकलेस अशा एक इसमाकडून आणि दुसऱ्या इसमाकडून एक सोन्याचा नेकलेस आणि रेडमी कंपनीचे मोबाईल आणि त्यांनी गुन्ह्यात वापरलेलं हे गाडी हे आम्ही ताब्यात घेतलेलं आहे. यात अधिक माहिती अशा मिळालेल्या आहेत. ते तिसरे इसम आहे ते अजून ताब्यात घेतले नाही, त्यांचे शोध चालू आहे. रेहान उर्फ जड्या रमजान लडाफ म्हणून आहे. ते आहेत राहणार मिल्लत नगर, शहाबाद, कलबुर्गी, कर्नाटक राज्य. तेही सध्या रहिवासी आहे नूरानी मस्जिद शेजारी लक्ष्मीनगर येरवाडा पुणे. अशा त्यांनी हे तिन्ही एकत्र येऊन हे जे ज्वेलरी शॉपचे जे जबरी चोरी केलेले आहेत त्याचा प्लॅन करून त्यांनी केलेला आहे. त्यानुसार 12 तारीखला साहिल आणि रेहान जडिया अशा दोन्ही आरोपी कुर्दवाडी या ठिकाणीतून सुझुकी कंपनीच्या ॲक्सेस मोटरसायकल 12 तारीखला चोरी केलं आणि ते गाडी इथं चोरी करण्यासाठी वापरलेलं आहे. सो हे मोटरसायकल चोरी गुन्हा कुर्दवाडी पोलीस ठाणा सोलापूर ग्रामीण इथं या ठिकाणी 280/2026 बाते न्याय संहिता कलम 303(2) अन्वये गुन्हे दाखल आहेत. आता अशा गुन्हे शाखेकडील श्री दायगुडे, श्री शैलेश केडकर, श्री तुकाराम गाडगे, श्री निलेश सोनवणे अशा या तपास पथकांनी अतिशय चांगले काम करून गंभीर स्वरूपाच्या जबरी चोरीच्या आणि एक मोटरसायकल चोरीच्या 2 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. यात गुन्ह्यात हे जबरी चोरीला गेलेले 2 सोन्याचे नेकलेस
20 ग्रामचे एक आणि 18 ग्रामचे एक अशा दोन्ही रिकव्हर झालेल्या आहेत. यांनी चोरलेले वाहन, जे गुन्ह्यात वापरलेले जे वाहन आहे तेही रिकव्हर झालेले आहेत. देशी बनावटी पिस्टल व 3 जिवंत काडतूस आणि 2 मोबाईल फोन अशा एकूण 6,30,000 किमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. त्यांच्या बाकी कोर्टासमोर हजर करून बाकी जे कायदेशीर प्रक्रिया आहे ते चालू आहे. या कामगिरीबद्दल मी क्राईम ब्रांचच्या DCP डॉक्टर अश्विनी पाटील, DCP झोन श्री प्रीतम यावलकर, ACP क्राईम श्री दिलीप पवार, ACP डिव्हिजन श्रीमती कुरी, PI श्री अरविंद माने, PI श्री भंडगर, API श्री दायगुडे, श्री केडकर, श्री गाडगे, श्री निलेश सोनवणे आणि त्यांच्या पथकामधील सर्व अंमलदार श्री नंदराम गायकवाड, श्री अंकुश भोसले, जावेद जमादार, धीरज सातपुते, इम्रान जमादार, अनिल जाधव, विठ्ठल यलमार, विनोद राजपूत, सिद्धाराम देशमुख, विजयकुमार वाळके, तात्यासाहेब पाटील, अजिंक्य माने, संजय साळुंके, उमेश पवार, अभिजित दायगुडे, आबाजी सावळे, काशीनाथ वाघे, भारत पाटील, वसीम शेख, राजकुमार वाघमारे, महेश रोकडे, सुभाष मुंडे, राजकुमार पवार, शैलेश बुगड, महेश शिंदे, महेश पाटील, विद्यासागर मोहिते, वाजिद पटेल, योगेश बर्डे, राहुल तोगे, अभिजित पवार व सायबर पोलीस स्टेशनकडील पोलीस अंमलदार प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड, नानासाहेब काळे आणि आपलं चालक सतीश काटे, बाळासाहेब काळे, फरदीन शेख अशा पूर्ण चमूला मी मनापासून अभिनंदन करतो. आता 13 तारीखच्या घटनापासून आता पूर्ण हे लिगल प्रोसेस कंप्लीट होईपर्यंत यांनी पूर्णपणे फोकस करून या आरोपीच्या मागे लावून ओपन सोर्स इंटेलिजन्स आणि आपला ह्युमन इंटेलिजन्स आणि तांत्रिक विश्लेषण अशा दोन्ही वापरून अतिशय सुंदर हे डिटेक्शन करून आणलेलं आहे आणि आरोपी अटक करून सर्व मुद्देमाल जप्त केलेला आहे. त्याबद्दल पूर्ण चमूला मी अभिनंदन करतो. सर, हे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत का? हे सर्व आरोपीवर क्राईम्स आहेत. आरोपी दामटे यांच्या विरुद्ध येरवाडा पोलीस स्टेशन पुण्याला 2 केस आणि लष्कर पोलीस स्टेशन पुण्याला 2 केस आहेत आणि आरोपी साहिल जे आहेत त्यांच्या विरुद्ध येरवाडा पोलीस स्टेशनला 1 केस आहे. जे पाहिजे आरोपी आहेत त्यांच्या विरुद्धही अगोदर 7 केसेस आहे सर्व पुण्यामध्ये, येरवाडा, लष्कर आणि लक्ष्मीनगर समर्थ पोलीस स्टेशनला, खडकीला पण, आणि आता हे कुर्दवाडीला 1 आणि आपलं सोलापूर शहरात 1 अशा एकूण 9 केस होत आहे त्यांच्या विरुद्ध.